त्यांनी एकदा कवी मंगेश पाडगावकर यांना प्रश्न विचारला, तुम्ही मोठ्या माणसांसाठी कविता लिहिता आणि मुलांसाठीही कविता लिहिता, या दोन्ही प्रकारच्या कवितात कोणता फरक असतो? खरे म्हणजे मी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला हवे होते, पण मी उत्तर न देता त्यांनाच प्रश्न केला. काही वेळा प्रश्नाला प्रश्न विचारणे हे चांगल्या उत्तराची सुरुवातच असते. मी त्यांना म्हणालो, तुम्ही स्वतः थोड्याफार कविता लिहिता आणि विशेष म्हणजे शाळेत कविताही शिकवता. या दोन प्रकारच्या म्हणजे मोठ्यांसाठी लिहिलेल्या आणि छोट्यांसाठी लिहिलेल्या कवितात फरक असतो असं तुम्ही मानता का? तेव्हा त्या शिक्षिका म्हणाल्या, फरक आहेच की. मोठ्यांसाठी लिहिल्या जाणाऱ्या कवितांच्या तुलनेने मुलांसाठी लिहिल्या जाणाऱ्या कविता कमी प्रतीच्या असतात. त्या कमी प्रतीच्या असतात म्हणूनच त्या मुलांसाठी त्यांच्या दर्जासाठी योग्य ठरतात. तेव्हा पाडगावकर म्हणाले, म्हणजे कविता वाचणाऱ्या मोठ्या माणसापेक्षा कविता वाचणारं लहान मूल हे कमी प्रतीचं असा याचा अर्थ झाला. त्या म्हणाल्या, हे काय सांगायला पाहिजे. मुलांच्या बुद्धीचा, विचारांचा, मनाचा आणि एकूणच अनुभवांचा विकास मोठ्या माणसांप्रमाणे झालेला नसतो. तेव्हा पाडगावकर म्हणाले, आता मला काय वाटतं ते तुम्हाला सांगतो. कवितेचा अनुभव घेणारा मोठा माणूस आणि कवितेचा आनंद घेणारं लहान मूल, यात मूल हे कमी प्रतीचं आहे असं मी मानत नाही. या दोघांनाही मी कविता लिहित असताना एकाच भावनेने मानतो. आता एक गोष्ट खरी की मोठ्या माणसांच्या कवितातून व्यक्त होणारे काही अनुभव लहान मुलांच्यासाठी लिहिलेल्या कवितात येऊच शकणार नाहीत, कारण या अनुभवांचा स्पर्शही त्या वयात लहान मुलांना झालेला नसतो आणि तो होणंही शक्य नसतं. पण जे अनुभव लहान मुलाच्या कक्षेत येतात ते व्यक्त करणाऱ्या कविता ते लहान मूल मोठ्या माणसा इतक्याच उत्कटपणे वाचू शकतं, मोठ्या माणसाप्रमाणेच त्यांचा आनंद घेऊ शकतं. हा आनंद घेण्याची लहान मुलांची शक्ती ही मोठ्या माणसाहून अधिक असण्याची शक्यता असते. याचं कारण असं की लहान मुलांच्या मनाचा ताजेपणा, कल्पनांची नानाविध खेळणी करून त्यात रमून जाण्याची त्यांची वृत्ती, चित्रविचित्र आकारांविषयी त्यांना वाटणारं निर्मळ कुतूहल, खुळखुळणाऱ्या शब्दांच्या नातांशी जमू शकणारं त्यांचं निर्हेतुक नातं, या सगळ्या गोष्टी मुलं हरवून बसलेली नसतात आणि कवितेचा अनुभव येणं, त्यांचा आनंद मिळणं हे याहून थोडं वेगळं थोडंच असतं. याउलट आयुष्याच्या चाकोरीतून स्वतःला फरफटत नेणाऱ्या बऱ्याच मोठ्या माणसांची मनं मद्दड झालेली असतात. मुलं आपल्या अंतःकरणाने कविता वाचतात. बरीचशी मोठी माणसं कविता वाचतात ती केवळ आपल्या डोक्याने. तुम्ही शिक्षिका आहात तेव्हा तुम्ही ते पाहिलेलं असेलच की डोक्याने कविता वाचणारी काही मोठी माणसं समीक्षा लिहितात. तेव्हा त्या शिक्षिका म्हणाल्या, म्हणजे तुम्ही लहान मुलांसाठी जेव्हा कविता लिहितात तेव्हा ते चटकन म्हणाले, मी लहान मुलांसाठी कविता लिहायला खास खुर्ची आणि मोठ्या माणसांसाठी कविता लिहिताना बसायला वेगळी खुर्ची वापरतो, असा जर तुमचा समज असेल तर तो साफ चुकीचा आहे. एकाच खुर्चीवर बसून मी या दोन्ही प्रकारच्या कविता लिहितो. मोठ्या माणसांसाठी लिहिलेल्या कविता लहान मुलं अनुभवू शकणार नाही, कारण ते अनुभव आणि त्या अनुभवांची भाषा यांच्याशी त्यांचा परिचयच झालेला नाही. पण लहान मुलांसाठी लिहिलेल्या कविता मोठ्या माणसांना लहान मुलांइतक्याच उत्कट आनंदाने वाचता अनुभवता आल्या पाहिजेत. तसं एखाद्या मोठ्या माणसाला जर जमत नसेल
तर याचा अर्थ त्याची कवितेचा अनुभव घेण्याची शक्ती कमी दर्जाची आहे. त्याच्यात काहीतरी घोटाळा आहे. कविता मोठ्या माणसांसाठी असो किंवा लहानांसाठी असो, ती कविता आहे ही मुख्य गोष्ट. म्हणूनच ती कोणासाठीही असो, कविता म्हणून ती चांगली असली पाहिजे. मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलंय. माझ्यापुरते ते अगदी खरे आहे. मोठ्यांसाठी असो किंवा लहानांसाठी असो, कविता मी एकाच समरसतेने लिहितो. कवी म्हणून मी एकच असतो, मुळीच फरक नसतो. आणि खरंच या कविता वाचताना कवी मंगेश पाडगावकरांच्या आपल्याला नक्कीच हे जे काही म्हणणं आहे कवी मंगेश पाडगावकरांचं ते पटतं. आता आपण याच सुट्टी एके सुट्टी या कविता संग्रहातील एक कविता वाचूयात. नाटक फसते त्याची कविता. नाटक फसते त्याची कविता. भाजलेल्या वांग्याचे भरीत स्वयंपाकघरात आई होती करीत. भाजलेल्या वांग्याचे भरीत स्वयंपाकघरात आई होती करीत. लंगडत लंगडत मी तेथे गेलो. रडत म्हणालो, आई मी मेलो. माझ्याकडे बघून आई हसली. मला वाटले आता चांगलीच फसली. मी म्हणालो थुंकी दाबून ओठात, आई माझ्या कळ येते पोटात. उठल्यापासून गेलो 5 वेळा, तरी सुद्धा थांबल्या नाहीत कळा. फारच म्हणजे फारच दुखते डोके, जसे डोक्यात हातोड्यांचे ठोके. चक्कर येते, सुजला आहे गळा. आज वर्गात दिसणार नाही फळा. चालवत नाही असा पायात ठणका. मोडला वाटतं पाठीचा या मणका. आई म्हणाली, अरे अरे फार वाईट झालं. एक मात्र तुझ्या कसं लक्षात नाही आलं. आज आहे रविवार, आज नाही शाळा. सोमवारचं नाटक चुकून आज केलंस बाळा. कळा थांबण्यासाठी थोडं कडू औषध देते. भरीत करून झालं की तुझा अभ्यास घेते. भरीत करून झालं की तुझा अभ्यास घेते. आपल्याला नक्कीच आवडलं असेल. आपल्याला नक्कीच आवडलेलं असेल